नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर, आरोग्यम धनसंपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मित्रांनो, आज 1 जुलै 2025. आजचा दिवस आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर डे अर्थात डॉक्टरांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा डॉक्टर डे 1 जुलै रोजीच साजरा होण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की भारतामध्ये डॉक्टर बिधानचंद्र रॉय हे स्वातंत्र्य सेनानी, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालचे 1948 ते 1962 पर्यंत मुख्यमंत्री असलेले BC रॉय उर्फ बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा डॉक्टर डे साजरा केला जातो. यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला होता आणि त्यांचं निधन, मृत्यू देखील 1 जुलै 1962 रोजी झाला. त्यामुळे 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. या निमित्त आपण माझ्या आरोग्यम धनसंपदा ग्रुपवर तसेच वैयक्तिक फोनद्वारे आपण सर्वांनी डॉक्टर डेच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. डॉक्टर डे आजकाल प्रत्येकाची आवश्यकता आहे एका डॉक्टरांच्या, योग्य त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची. सध्या डॉक्टर वेगाने वाढत आहेत, तथापि आपल्या भारतामध्ये जी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती ती दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी फॅमिली डॉक्टरकडे संपूर्ण कुटुंबीय जायचे, त्यामुळं प्रत्येक कुटुंबियांची माहिती त्या डॉक्टरांना असायची आणि योग्य ते चिकित्सा करून ते रुग्ण सेवा करीत होते. तथापि आजकाल आपला ट्रेंड हा दिवसेंदिवस तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी जशी सेवा दिली पाहिजे तशी सेवा आजकाल होताना दिसत नाहीये. आजचे हे तज्ज्ञ डॉक्टर फक्त रिपोर्टवर अर्थात म्हणजे कागदावरच अवलंबून असतात. त्यामुळे रुग्णांना निदानाचे परिमार्जन व्हावे या दृष्टीने त्यांचं काही योगदान नसतं. त्यामुळे रुग्ण हे रोगमुक्त न होता दिवसेंदिवस त्यामध्ये गुरफटत जात आहेत. वास्तविक डॉक्टरांची ही सेवा आहे आणि त्यामुळे प्रत्येक रुग्ण हा रोगमुक्त व्हायला पाहिजे या दृष्टीने प्रत्येक डॉक्टरांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण सद्यस्थितीमध्ये ते होताना दिसत नाही आहेत. तथापि आयुर्वेदिक डॉक्टर्स जे आहेत, जे पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात, आयुर्वेदिक चिकित्सा करतात, त्यांच्याकडून मात्र हे अजूनही अविरतपणे चालू आहे. आयुर्वेदामध्ये निदान परिमार्जन याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. जोपर्यंत निदान परिमार्जन होत नाही तोपर्यंत तुमचा व्याधी कमी होत नाही. तथापि याच्याकडे
इतर कोणत्याही डॉक्टरचं लक्ष नसतं. त्यामुळे ती चिकित्सा यशस्वी होऊ शकत नाही. तथापि आयुर्वेदिक डॉक्टर या बाबतीत अतिशय जागरूक आहेत आणि चिकित्सा देताना, चिकित्सा करताना रुग्णावर हे काटेकोरपणे त्याचा इतिहास घेतात आणि त्यानुसार त्यांची चिकित्सा असते. त्यामुळे ती 100% यशस्वी होते. अनेक असाध्य व्याधी देखील आयुर्वेदामुळेच व्याधीमुक्त करतात. आयुर्वेद व्याधीमुक्त करतो. मग इतर ॲलोपॅथीमध्ये हे का घडत नाही? इतर पॅथीमध्ये सद्यस्थितीमध्ये रुग्णसेवा यापेक्षा अर्थसेवा महत्त्वाची समजली जाते. रुग्णाचं व्याधीचा उपशम होतो की नाही याकडे पाहण्याविधी फक्त 15 दिवसाचे 1 महिन्याची मुदत द्यायची आणि पुन्हा औषधं बदलून द्यायची आणि औषध कंपन्यांना धंदा द्यायचा, हा विचार जोपर्यंत डॉक्टर सोडणार नाहीत तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. यासाठी माझी सर्व रुग्णांना नम्र विनंती आहे की त्यांनी इतर पॅथी ऐवजी आयुर्वेदाकडे यावं आणि आयुर्वेदिक चिकित्सा घ्यावी. आपण नक्की त्यामुळे व्याधीमुक्त होऊ शकाल यात शंका नाही. पुन्हा भेटूया आपण पुढील भागात. नमस्कार.